काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आल्याचं बघायला मिळत आहे। भाजपा युवा मोर्चा आणि काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत। भाजपा युवा मोर्चाचं काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन सुरू होतं। हातात लाठ्या घेऊन काँग्रेस कार्यकर्ते तयार असल्याचं बघायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाविरोधात निषेध नोंदवू आणि आमचे आंदोलन पुढे थांबवू। आपण बघतोय हे कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही लोकशाही मार्गाने परवानगी घेऊन बालगंधर्वात बसू शकता। दिले जातात। तुम्ही हट्ट कसा काँग्रेस भवनवर जाऊन आंदोलन करा। आम्ही हट्ट करत नाहीये। आम्ही पोलिसांना याची रिक्वेस्ट केली, पण सांगितल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे। त्या कायदा सुव्यवस्थेसाठी आम्ही इथंच थांबतोय आणि इथं बसूनच आम्ही आंदोलन करतोय। कायदा सुव्यवस्था बिघडवणारे आम्ही कार्यकर्ते नाही। काँग्रेस म्हणते जशात तसं उत्तर काँग्रेस काही बोलून आम्हाला फरक पडत नाही। आम्ही तसे उत्तर द्यायला आम्ही इथं आलोय। काँग्रेसला जसं तसे उत्तर द्यायचे असतं तर ते रस्त्यावर इथं आले असते। ते घाबरून त्यांच्या ऑफिसला बसले नसते। आम्ही इथं आलोय, त्यामुळे त्यांच्या बसलं काय फरक जे की प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खाली बसणार आहेत आणि आता इथं पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। पोलिसांच्या समोर आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच पोलिसांनी आता या ठिकाणी रस्त्यावर अडवलेला आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक करावी, फेक निगेटिव्ह नको तयार करू नये, या फेक निगेटिव्ह विरुद्ध हे आंदोलन असल्याचं म्हटलेलं आहे। आणि पुण्यातल्या बालगंधर्व चौकात काँग्रेस भवनजवळ मोठ्या प्रमाणात भाजप युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून खरं तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक करावी अशी मागणी करत होते आणि काँग्रेसच्या भवनाबाहेर त्यांचं आंदोलन सुरू होतं। मात्र काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। लाठ्या घेऊन ते तयार असल्याचं बघायला मिळत आहे। लाईव्ह दृश्य आहेत। एका ठिकाणी भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। भाजपा युवा मोर्चाचं काँग्रेस भवनाबाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेले आहेत। लाठ्या घेऊन आम्ही तयार आहोत असा आक्रमक पवित्रा काँग्रेसकडून सुद्धा घेण्यात येतोय। महत्त्वाची मागणी खरं तर भाजपा कार्यकर्ते करतायत, सकाळपासूनच खरं तर त्यांचं हे आंदोलन सुरू होतं। नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक करावी अशी मागणी त्यांची आहे। मात्र याच ठिकाणी पुण्यात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने येणार आहेत आणि काँग्रेस सुद्धा लाठ्या घेऊन आम्ही तयार आहोत असा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय। काँग्रेस भवनाबाहेरची ही दृश्य, भाजपा युवा मोर्चाचं हे आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी, बॅनरबाजी या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जाते। सकाळपासूनच आपण बघितलेलं होतं भाजपकडून आंदोलन सुरू आहे, तर यासोबतच काँग्रेस सुद्धा आंदोलन करतायत। दोनही आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पुण्यातून आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। जोरदार घोषणाबाजी खरं तर भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जाते, बॅनरबाजी केली जाते, जोरदार घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत। पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आपला दिसतात, जे मध्यस्थीचा प्रयत्न करतायत। मात्र काँग्रेस सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेताना बघायला मिळत आहे। आम्ही लाठ्या घेऊन तयार आहोत, आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना आत घुसूही देणार नाही असा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा घेण्यात आलाय। तर ही मधली दृश्य आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतोय काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते आणि त्यांनी ज्यावेळी ही ट्रेन रोखली त्यावेळीची ही दृश्य। तर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेल्या ईडी विरोधात काँग्रेसचं सुद्धा
खरं तर देशभर हे आंदोलन सुरू आहेत आणि त्याचीच ही मधली दृश्य. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत. बालाजी, आपण ही दृश्य बघतोय, भाजपा कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. काय सध्याची परिस्थिती तिथली? भाजप युवा मोर्चाने काँग्रेस भवनवरती आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली हे मोठं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पोलिसांनी काँग्रेस भवनच्या 100 मीटरवरती या सगळ्या आंदोलकांना थांबवलेलं आहे आणि इथंच बसून आंदोलन करावं, कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका असं म्हटलेलं आहे. काही काळ झटापटी सुद्धा युवा मोर्चा आणि पोलिसांमध्ये झाल्याची पाहायला मिळते. मात्र काँग्रेसकडून सुद्धा मोठे आक्रमक आंदोलन पाहायला मिळत आहे. लाट्या काट्या घेऊन आम्ही याचा प्रतिकार करू असं प्रति आव्हान काँग्रेसने दिलेलं आहे आणि यामध्ये सगळे पोलिसांची जी आहे ती आता जबाबदारी पाळलेली आहे. पोलीस मोठा प्रयत्न करतायत, कुठल्याही परिस्थितीत आंदोलक काँग्रेस भवनकडे जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीच हे सगळं प्रकरण जे आहे ते आता तापलेलं पाहायला मिळतंय. आता हे आंदोलक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या नक्कीच बालाजी, या संपूर्ण घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.